आज शाळेत जाणारी मुलं माझ्या मते कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या माणसांपेक्षा जास्ती बिझी झालेली. 9 to 5 बिझी करायचं आहे किंवा 9 to 3 बिझी करायचं आहे, म्हणजे आम्हाला आमची कामं उरकता येतील. याच्यामध्ये होम स्कूलिंग करताना आपण कसं वेगळं बघू शकतो? माझ्या मते ना वेळेचं नियोजन, वेळ नाही मिळत, वेळ काढावा लागतो. तुम्ही तुमची जबाबदारी घेऊन तुमच्या जबाबदारीवर मुलाच्या कलेनी जे करतात ते होमस्कूलिंग आहे. शाळांमध्ये पण आजकाल आपण बघतो स्विमिंगचे क्लासेस आहेत, शाळांमध्ये पण आपण बघतो की नाही मुलांना काय आवडतं आम्ही त्या ॲक्टिव्हिटीज घेतो, मग त्याच्यासाठी आम्ही क्लेच्या ॲक्टिव्हिटीज घेतोय, मग आम्ही गिटारचे क्लासेस घेतोय किंवा वर्ग घेतोय, असं सगळं असतो. मग हे वर्ग आणि होमस्कूलिंगमध्ये तुम्ही शिकवता हे याच्यात फरक काय? आपण केमिस्ट्री सगळे शिकलेलो असतो शाळेमध्ये, पण आपल्याला हे कधीच आपण नॉलेज आपण अप्लाय करत नाही की अरे आपल्या किचनमध्ये सगळ्यात बेस्ट केमिस्ट्री आहे काय. बरं आजी आजोबा पण कंप्लेन करतात, हां आजकालची पिढी काय बाबा वाचत नाही आहे, पण आजी आजोबा पण मोबाईल बघतायत, टी व्ही सिरियल बघतायत, आई बाबा पण बिझी आहेत कामामध्ये, आल्यावरती परत ते मोबाईल बघतायत आणि मग म्हणतायत की नाही नाही पिढी कुठली चुकीची, नवीन पिढी चुकीची, आजकालची. प्रश्न विचारण्याचं थांबवण्याची वृत्ती, अरे थांब रे आत्ता नको विचारूस, अरे किती वेळा तेच तेच विचारतोय, आपण कुठेतरी ती खुंटवतोय. वाचन महत्त्वाचं आहे, वाचनाची आवड महत्त्वाची आहे. कुठलीही चूक त्यामधनं जर तुम्ही शिकणार असाल तर चूक म्हणजे मिस्टेक बिकम्स युअर माइलस्टोन. AI साठी शिकण्यासाठी ते स्किल्स डेव्हलप कोणते करायला पाहिजेत ते तुम्ही मुलांना शिकवा आणि ते डेव्हलप करा त्यांचे. ड्रायव्हिंग करताना सुद्धा आपल्याला जाणवतं की नो वन फॉलोज द लेन किंवा सिग्नल सुद्धा नाही फॉलो करत आणि बऱ्याचदा जंप होतात किंवा काय काय होतात. मग अशा वेळेस डिसिप्लिन तुमच्यात आणायचा आहे, तो डिसिप्लिन दुसऱ्याला दाखवायचा आहे आणि त्याने आणावा अशी अपेक्षा आहे. कारण हा प्रश्न असतो ना की तुझ्यासाठीच केलं या सगळं. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोराबेज पॉडकास्टवर असतेच असते. खरं तर आपण शाळेला इतकं प्राधान्य देतो, म्हणजे आजकाल तर नर्सरी किंवा त्याच्याहीपेक्षा असा प्ले ग्रुप अशा सुरुवात झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग 10वीला प्रत्येकजण म्हणतं इम्पॉर्टंट वर्ष आहे कारण तुमचं टर्निंग ठरवणं आहे, आणि 12वी सेम त्याचे डायलॉग होतात, मग इंजिनिअरिंग तुमचं आयुष्य बदलणार आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण एज्युकेशन सिस्टीममध्ये बोलत असतो. पण खरं तर एज्युकेशन म्हणजे नेमकं काय, की आजच्या मुलांना एज्युकेशन कशा प्रकारचं हवं आहे हे सगळं आज आपण चर्चा करणार आहोत अमृता लँग्ज यांच्यासोबत. अमृता लँग्ज म्हणजेच अमृता जोशी, ज्यांनी जवळपास 23 भाषांवर अभ्यास केलेला आहे किंवा त्यांना 23 भाषा येतात. त्याचबरोबर त्यांनी होमस्कूलिंग केलेलं आहे आणि आज त्या करिअर कोच किंवा करिअर गायडन्स म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत कनेक्टेड असतात. तर चला गप्पांना सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात शिक्षण म्हणजे काय, होमस्कूलिंग म्हणजे काय आणि त्याचबरोबर थोडंसं भाषेवर आहे. नमस्कार अमृताताई. नमस्कार अमृताताई, जसं आम्ही बोललो की तुम्ही होमस्कूलिंग केलं आहे, त्याच्यानंतर भाषा म्हणजे तुमच्यासाठी एक डावा हात असं म्हणू शकतो किंवा डाव्या हाताचा खेळ असं म्हणू शकतो. तर मला पहिलं थोडंसं ते जाणून घ्यायचं, मग होमस्कूलिंग कसं केलं किंवा भाषेशी गोडी कशी निर्माण झाली, मग आपण मे बी बाकीच्या याचं येऊयात. नक्कीच. कसं आहे ना की भाषा म्हणजे खरं तर पॅशन क्रिएटेड टू प्रोफेशन माझ्यासाठी, कन्व्हर्टेड रादर. कारण 1-2 भाषांना जी सुरुवात झाली शिकायला आवड म्हणून, ती नंतर हळूहळू 2चे 4 4चे 8 असं करत भाषा वाढत गेल्या माझ्या. आणि अगदी म्हणजे खरं सांगायचं तर मला भाषा खूप आवडतात आणि मग अरे मला फ्रेंच येते, मग आपण स्पॅनिश शिकून बघूया ना, ती जवळची वाटते, असं करत करत भाषा शिकत गेले. मग मी शिकवत होते आणि ह्या सगळ्या भाषा शिकवताना लक्षात आलं की मी खूप म्हणजे विद्यार्थ्यांबरोबर सततच काम करत होते. आणि मग एक शिक्षक म्हणून तुम्ही जेव्हा त्या क्लासरूममधल्या त्या टेबलच्या ह्या बाजूला असता, फळ्याच्या जवळ, तेव्हा तुम्हाला असं काही गोष्टी लक्षात यायला लागतात, जाणवायला लागतात की अरे म्हणजे आपल्या सिस्टीममध्ये काही गोष्टी आहेत ज्या आपण थोड्या वगळल्या किंवा थोड्या बदलल्या आणि मुलांना आणखी थोडा फ्रीडम दिला तर मुलं अमेझिंग कामं करू शकतात, म्हणजे भारी करू शकतायत. आणि ती थोडी मोकळीक द्यायची त्यांना गरज आहे. आणि अर्थातच हे असे विचार होते. आणि मग मला मात्र जेव्हा मूल झालं आणि अगस्त्य जेव्हा जन्माला आला, बरं ही सगळी जी काही फिलॉसॉफी होती, ही जी थॉट प्रोसेस होती,
कुठेतरी ना अगदी खरं सांगू मी विसरले. आणि मग अर्थातच मी आणि माझा नवरा त्याच त्या रॅट रेसमध्ये लागलो. ओके. शाळा शोधूया, ब्रँडेड शाळा वगैरे वगैरे असा सगळा वेडेपणा म्हणा किंवा सगळ्या पद्धती या केलेल्या आहेत. आणि मग कुठेतरी झालं, हॅलो काय करतोय आपण काय ठरवलेलं. बरं, ह्यामध्ये अजून एक गंमत अशी आहे, मी ना लहानपणी मी SSC बोर्डातनं शिकले. ओके. आणि SSC बोर्डात आम्हाला शाळेमध्ये एक टोटो चॅनची गोष्ट होती. अर्थात ही टोटो चॅन मला नंतर गेल्यावरती मी ते अख्खं पुस्तक वगैरे वाचलं, पण शाळेमध्ये तो एक धडा म्हणून इंट्रोड्यूस झाला होता. पण कुठेतरी ना तो 8वी मधला धडा एक डोक्यामध्ये मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीने घर करून गेला की टोटो चॅनला ती टिपिकल शाळा कंटाळा वाटवणारी असते, कंटाळा आणणारी असते, पण ती शाळा किती गमतीशीर असू शकते, आपण किती इंटरेस्टिंग बनवू शकतो हे कुठेतरी होतं. मग पार्ट 2 ऑफ द स्टोरीज की मी रीडर्स डायजेस्टमध्ये मी स्वतः जेव्हा या भाषा शिकत होते, डझनावारी भाषा शिकणं चालू होतं एकीकडे आणि मीनवाईल ट्युशन्स सुरू केलेल्या. मी अगदी 17-18 वर्षाची होते, 12वी जस्ट आटपली होती, फर्स्ट इयर चालू होतं कॉलेजला. आणि मग मला कळत होतं मला वेळ खूप कमी पडतोय. तेव्हा मला रीडर्स डायजेस्टमध्ये ना एक आर्टिकल वाचलं. ते आर्टिकल एका अमेरिकेमधल्या मुलाबद्दलचं होतं की कसं त्याच्या आईवडिलांनी त्याला होमस्कूलिंग केलं. आणि त्याला मग कसं बऱ्याच गोष्टी करता आल्या त्या वेळेमध्ये, आणि त्यांनी काहीतरी लहान वयामध्ये त्याची 10वी वगैरे दिली होती, असं अमेरिकेत शक्य असतं, त्यामुळे त्यांनी ते असं केलं होतं. ही गोष्ट वाचली. हे आर्टिकल वाचल्यावर माझ्या डोक्यात आलं, काय बरं आहे ना, मला असं करता आलं असतं तर मला अजून किती भाषा शिकता येतील. आणि मग मी तेव्हा काही इंटरनेट असं म्हणजे घरामध्ये मोबाईल आहे आपल्याकडे हातात, किंवा फॉरगेट मोबाईल, लॅपटॉप वगैरे PC पण नव्हता. त्यामुळे सायबर कॅफेवर ताशी पैसे भरून इंटरनेटवर बरं सर्च करायचं म्हणजे नेमकं काय सर्च करायचं हेही कळायचं नाही. असं करत करत कशीबशी माहिती मिळवून मग कळलं की मुंबई युनिव्हर्सिटीतनं, म्हणजे कोणत्याही युनिव्हर्सिटीतनं तुम्ही डिस्टन्स एज्युकेशनचं कोर्स करू शकता आणि तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकता. मग ठरलं माझं, मी स्वतः 12वी नंतर BA इकॉनॉमिक्स केलं मुंबई युनिव्हर्सिटीतनं डिस्टन्स एज्युकेशन. का? कारण मला वेळ कमी पडत होता. सो कुठेतरी ना हा होमस्कूलिंगचा जो कॉन्सेप्ट आहे किंवा शिक्षण कसं कस्टमाइज करता येईल, हा कुठेतरी ह्याचं पेरणी याची तिकडेच कुठेतरी झाली होती. मग जसं म्हटलं तसं की विसरून गेले मात्र ही थॉट प्रोसेस. आणि मग आम्हीही त्या रॅट रेसमध्ये लागलो होतो, दोघंही नवरा बायको. मात्र जेव्हा ती हॅलो 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 नाही थांब जरा अशी जी एक ती मोमेंट आली, तेव्हा मग ठरवलं नाही, आपण आपल्या मुलाला त्याच्या कलेनी त्याला शिकू देत, त्याची जी आवड निवड आहे त्या पद्धतीने त्याला शिकू देत. आणि मग तेव्हा निर्णय घेतला गेला की त्याला आपण होमस्कूलिंग करूया. ओके. आता आपला चर्चेचा विषयच आहे की स्कूल किंवा जी एज्युकेशन सिस्टीम बदलती आणि होमस्कूलिंग कम्पॅरिझनवाला. तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की रॅट रेसमध्ये सगळेच धावत आहेत आणि सगळ्यांचा मेजर क्वेश्चन हाच असतो की टाईम नाही आहे आमच्याकडे. सो मुलाला 9 to 5 बिझी करायचं आहे किंवा 9 to 3 बिझी करायचं आहे, म्हणजे आम्हाला आमची कामं उरकता येतील. याच्यामध्ये होमस्कूलिंग करताना आपण कसं वेगळं बघू शकतो? कारण जर तो घरात असेल तर तुम्ही तुमचं काहीच करू शकत नाही असं बऱ्याच लोकांचं अझम्पशन असतं किंवा ॲक्च्युअलमध्ये ते होतं पण मग कसं? खरं तर ना ऋषिकेश, 9 ते 3 9 ते 5 खूप कमी वेळ सांगितलीस. आज शाळेत जाणारी मुलं माझ्या मते कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या माणसांपेक्षा जास्ती बिझी झालेली आहेत. हो आहेत म्हणू शकतो आपण. कारण 9 ते 3 किंवा 9 ते 5 किंवा 8 ते 3 अशा जे काही शाळेच्या वेळा आहेत, ही तर फक्त शाळेची वेळ आहे. त्यानंतर ते शाळेत जे शिकलेत तेच परत शिकायला ट्युशनमध्येही जातात, क्लासेसना जातात. बरं, त्याच क्लासेसला नाही गेले तरी इतर कुठल्या तरी क्लासला जातातच. आणि मग बाकीचं सगळं घरी येऊन परत तो होमवर्क जो असतोच राहिलेला तोही करतातच. सो माझ्या मते दे आर बिझियर दॅन
एनी अडल्ट्स. करेक्ट. बरोबर आहे. तर होमस्कूलिंग करताना मात्र मग तू म्हणालास तसं हो होतं. मी खोटं नाही सांगणार. करेक्ट. पण मग कसं आहे ना, ओके, मला बरेच जण विचारतात की मग होमस्कूलिंग तुम्ही केलं तर मग तुझा वेळ असा तुला कसा मिळणार, किंवा मग तुला थोडी प्रायव्हसी पाहिजे, थोडं आपल्याला मी टाईम पाहिजे, हे सगळं कसं तुम्हाला मिळणार. मी नेहमी म्हणते की शाळेत जे आपण अभ्यास करत असतो, अभ्यासक्रम, तर बरं, ह्या सगळ्यामध्ये एक डिस्क्लेमर देते. शाळा वाईट नाहीत नक्कीच. आणि शाळेमध्ये शिकणं हे वाईट नाही. तुम्हाला मात्र एक वेगळा पाथ तुमचा एक निवडायचा असेल तर होमस्कूलिंगमध्ये तुम्ही उडी द्या. डिस्क्लेमर हा पण आहे की आपण कुठल्याही शाळेला नावं ठेवत नाही, कुठल्याही एज्युकेशन सिस्टीमला नावं ठेवत नाही. आपण एक नवीन कन्सेप्ट आहे ती समजून घ्यायचा प्रयत्न. अगदी नक्कीच, 100%. तर मी नेहमी म्हणते की शाळेत शिकताना कधी कधी परीक्षा वगैरे सतत ज्या असतात त्यामुळे ते थोडं स्ट्रेसफुल होऊ शकतं. होमस्कूलिंग स्ट्रेस फ्री आहे त्या मनाने. ओके. मात्र इथे पेरेंट्सचं डेडिकेशन खूप जास्ती आहे. नक्कीच. कसं आहे ना की शाळेत मूल जातं आणि मार्क कमी पडले, टीचरनी नीट शिकवलं नसणार, बरोबर, पुस्तकात सगळं चुकीचं लिहिलेलं आहे, किंवा क्लासमधल्या टीचरनी नीट नाही घेतलं, प्रिन्सिपॉलनी हे आधी सांगितलं नव्हतं, आयत्या वेळेला परीक्षा डिक्लेअर झाल्या, वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही भरपूर चुका आपण इतरांच्या दाखवू शकतो. व्हेरॅज होमस्कूलिंगमध्ये प्रिन्सिपॉल तुम्हीच, करिक्युलम तुम्हीच बनवताय, सिलेबस तुम्ही बनवताय, परीक्षा काय द्यायची मुलांना, कारण तुम्ही तुमच्या मुलांना कलेकलेनी त्यांच्या घेताय, शिकवताय. बरोबर, सगळी जबाबदारी तुमची आहे. नक्कीच. मग अशा वेळेला देर इज नो ब्लेम गेम. करेक्ट. सो तुम्ही तुमची जबाबदारी घेऊन तुमच्या जबाबदारीवर मुलाच्या कलेकलेनी जे करतात ते होमस्कूलिंग आहे. ओके. सो होमस्कूलिंग हे एखाद्या पालकासाठी, जर त्या मुलाला खूप स्पोर्ट्सची आवड असेल, ओके, तर ते खूप म्हणजे तो कदाचित मला नाही माहिती टेनिस कदाचित खेळत असेल, क्रिकेट खेळत असेल, तर त्या स्पोर्ट्सना भरपूर वेळ देऊन त्याला इतर वेळेमध्ये जे काय विषय आहेत ते करून ते करत असतील, तेही एक प्रकारचं होमस्कूलिंग असतं. कोणाला आर्टची आवड असेल तर पेंटिंग वगैरे करत असतील, म्युझिकची असेल तर त्यांना रियाज करायचे असतील, त्यासाठी त्यांना भरपूर वेळ देता येईल. जर एखाद्याला अकॅडमिकली ड्रिव्हनच पाहिजे आहे की नाही, मला म्हणजे माझ्या मुलाचा तोच कल आहे की नाही, तो गणित वगैरे भरपूर त्याला छान करतो किंवा त्याचा स्पीड खूप आहे, त्यासाठी त्याला ट्रेन करायचं आहे, तर त्या पद्धतीने असू शकतं. काही पालक अनस्कूलिंगही करतात. अनस्कूलिंग म्हणजे अजून फ्री लर्निंग, की जिकडे अजिबात पुस्तकीय असं म्हणजे त्याच्यात बांधिलकी त्यामध्ये काहीच नाही, भरपूर हँड्स ऑन लर्निंग, निसर्गात तुम्हाला मुलांना वाढवायचं आहे तर त्या पद्धतीने मुलांना वाढवा. बेसिकली काय आहे की एक आहे मुलांच्या कलेकलेनी घेणे, त्यांचे स्ट्रेंथ्स, विकनेसेस, त्यांचे लाईक्स, डिसलाईक्स, स्पीड हे समजून घेऊन तुम्ही एक करिक्युलम आखणे आणि शिकवणे. करेक्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमची कुटुंबाची एक काय फिलॉसॉफी आहे. फिलॉसॉफी म्हणजे की फार असं काही मोठा मी शब्द वापरत नाही आहे फिलॉसॉफी वगैरे, पण एक सिम्पल की तुम्हाला नेमकं काय हवं आहे तुमच्या आयुष्यामध्ये, काय तुमचे गोल्स आहेत, की तुम्ही एक सिम्पल लिव्हिंग आहे, मिनिमॅलिस्ट आहात, की काय तुम्हाला नेमकं आयुष्यात अचीव करायचं आहे. तुम्हाला म्हणजे एका घरामध्ये राहणारे जे तुम्ही मेंबर्स आहात, जे त्या माणसांचं तुमचं काय आहे ध्येय आयुष्यात, आणि हे तुमचे एकत्र गोल्स आहेत का. बरं, ह्यामध्ये तुम्ही पालक म्हणून तुमचेच सगळे गोल त्या मुलावर लादताय का, असंही चालत नाही. तसं होतं बऱ्याचदा, पण ठीक आहे. सो हे सगळं जे एक मिळून येतं आणि मग तुम्ही जे कस्टमाइज करता ते होमस्कूलिंग. ओके. आता हे होमस्कूलिंग समजलं, कस्टमायझेशन ऑफ एज्युकेशन सगळं समजलं, पण बऱ्याच लोकांचं असतं की आमच्या वेळेमध्ये या गोष्टी नव्हत्या आणि तुम्हाला या गोष्टी आहेत. आणि मग कसं, एकतर हा, आणि दुसरं असं की आपण होमस्कूलिंगबद्दल बोलतोय पण मला माझं करिअर पण प्रायोरिटी, म्हणजे आत्ताच्या सिच्युएशनला असं असतं की बऱ्याचदा दोघे वर्किंग असतात किंवा दोघांनी वर्किंग असावंच लागतं, जर इन्फ्लेशन रेट्स आणि बाकीच्या गोष्टी बघितल्यानंतर. त्यामध्ये मग ही होमस्कूलिंगची जबाबदारी कशी काय करायची. कसं आहे ना की आता माझ्या नवऱ्यानेही मला हा प्रश्न विचारला होता की तुझं एवढं करिअर आहे तर तू म्हणजे ह्यामध्ये तुला होमस्कूलिंगमध्ये बराचसा वेळ दिला जाईल. लकीली माझं फ्रीलान्सिंगचं काम आहे त्यामुळे ते थोडं माझं काम कमी करून
जेव्हा याचं अगस्त्य म्हणजे माझ्या मुलाच्या अभ्यासाचा वेळ आणि ह्याचा माझ्या कामाचा वेळ असं एक थोडंसं बॅलन्स साधून आम्ही ते करत होतो. पण हे प्रत्येक वेळेला सगळ्यांना शक्य नसतं. त्यामुळे आय ऑलवेज से आय डू नॉट रेकमेंड होमस्कूलिंग की सगळ्यांना चला चला रे शाळेतनं काढा होमस्कूलिंग करा, असं नाही आहे. असं होऊ शकत नाही. म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला तुमचे फॅमिली गोल्स आखताना तुमचं बजेटही आखलं पाहिजे. तुम्हाला हेही समजून घेतलं पाहिजे की जर तुम्ही आत्ता 2 जणं कमावणारे आहात तर एकच व्यक्ती कमवेल आणि दुसरी व्यक्ती कदाचित फ्रीलान्सिंग करणार असेल किंवा पार्ट टाईम करणार असेल तर तुम्ही ते कसं त्याची सांगड घालणार, कसं मॅनेज करणार आहात, हे सगळं या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. कारण डेफिनेटली एका पालकाला तरी तुम्हाला वेळ द्यावाच लागतो. कारण नाहीतर ते मूल घरात बसलेलं आहे, ते करणार काय आहे. आणि मग इट इज लाईक प्लेइंग विथ अ चाइल्ड्स लाईफ. यू कॅन डू दॅट. आणि आता दुसरा असा प्रश्न आहे की बऱ्याचशा जे होमस्कूलिंगचे कन्सेप्ट तुम्ही सांगितलात त्या कन्सेप्ट बऱ्याचशा शाळा सांगतात की आम्ही हे करतो. म्हणजे शाळांमध्ये पण आजकाल आपण बघतो स्विमिंगचे क्लासेस आहेत, शाळांमध्ये पण आपण बघतो की नाही मुलांना काय आवडतं आम्ही त्या ॲक्टिव्हिटीज घेतो, मग त्याच्यासाठी आम्ही क्लेच्या ॲक्टिव्हिटीज घेतो आहे, मग आम्ही गिटारचे क्लासेस घेतो आहे किंवा वर्ग घेतो आहे, असं सगळं असतं. मग हे वर्ग आणि होमस्कूलिंगमध्ये तुम्ही शिकवता हे याच्यात फरक काय? होमस्कूलिंगमध्ये इट इज मोर फ्री लर्निंग. ओके. ऑर्गॅनिकली. जसं एक उदाहरण देते प्लीज. आता मी लँग्वेजचं उदाहरण देते. ठीक आहे. आपण म्हणतो लहान मुलं एकदम लहान वयापासून अगदी कोणतीही भाषा पटकन ॲब्झॉर्ब करू शकतात, पटकन शिकू शकतात. ह्याचं कारण काय की उदाहरणार्थ ओके माझ्या शेजारी एक गुजराती राहतो, एका साईडला एक कन्नडा राहतोय. तर मला तितकी पटकन येणार नाही पण त्याच्याहून पटकन माझ्या मुलाला येऊ शकते. याचं कारण असं आहे की मुलं ऑर्गॅनिकली दे आर ऑब्झर्वंट आणि दे ॲब्झॉर्ब. सो दे ऑब्झर्व अँड ॲब्झॉर्ब आणि त्यामुळे ते पटापट कोणतीही भाषा शिकू शकतात. नक्कीच. आता त्याच मुलाला तुम्ही क्लास लावा गुजराती शिकण्याचा. त्याला दररोज ते 10 शब्द नवीन शिकवले जातील, ते त्याला पाठांतर करू देत, ते त्याला 10 वेळा लिहून काढू देत आणि मग त्याला ते रिपीट करू दे. मग दुसऱ्या दिवशी परत तेच करू दे. मग आठवड्याच्या अखेरीस त्याची एक चाचणी घेतली जाईल ज्याच्यामध्ये 10 पैकी त्याला किती मार्क मिळाले ह्यावरती आपण जज करूया त्याला गुजराती येते की नाही. ओके. या विरुद्ध तो इथे त्याच्या मित्राबरोबर त्या भाषेत गप्पा मारतो आहे कारण तो शेजारीच राहतो किंवा घरी समजा कोणी काम करायला येतं आहे तर ती मदतनीस जी आहे ती कदाचित कन्नडा बोलत असेल तर मूल तिच्याबरोबर कन्नडा बोलतो आहे. आपण एक बघितलं असेल की आपले भाषिक जेव्हा समजा परदेशात राहतात तेव्हा त्या आईवडिलांपेक्षाही जास्ती छान ॲक्सेंट त्या मुलांचा तयार होतो. त्याचं कारण असं आहे की मुलं जास्ती फास्ट अडॅप्ट करतात तिकडे. सेम वे जर तुम्ही घरामध्ये मात्र मराठीतच म्हणजे तुमची मातृभाषा जी कोणती असेल तीच तुम्ही बोलत असाल तर ती मुलं मातृभाषाही उत्तम बोलू शकतात आणि बाहेर जी भाषा नवीन त्या देशातली आहे तीही उत्तमरित्या बोलू शकतात. ह्यावरनं आपण एक गोष्ट समजू शकतो की ऑर्गॅनिकली जे काही तुम्ही मुलांना शिकवता त्या लहान वयामध्ये ती मुलं जास्ती आवडीने करतात. आपण नेहमी बघतो की टी व्हीवरती कार्टून लागलं आहे किंवा एक ॲड आहे किंवा त्याचं जिंगल आहे किंवा एखादं बॉलिवूडचं गाणं आहे, मराठी गाणं आहे, हिंदी गाणं आहे, जे काय सिनेमातलं गाणं आहे, मुलं पटकन बघतात, ऐकतात, शिकतात, बोलायला लागतात, गायला लागतात, त्यांना वेळही लागत नाही. पण तेच अरे बस रे आता हे पाठांतर कर रे, हे उत्तर झालं का तुझं, नाही झालं मग आता परत बोलून दाखव, मग परत कर. ही जी पद्धत आहे ना जर मग तुम्ही हे क्लासेस सतत केलेत आणि होमस्कूलिंग करूनही तुम्ही जर हे क्लासेसच लावणार असाल तरी तुम्हाला परत तो रिझल्ट मिळणार नाही आहे. रिझल्ट म्हणजे काय, अगेन रिझल्ट इज नॉट मार्कर. रिझल्ट ॲज इन की ॲट द एंड ऑफ द डे जर माझा मुलगा कन्नडा बोलतोय तर त्याला कन्नडाचा पेपर लिहिण्यापेक्षा कन्नडा किती छान बोलता येते, त्याला त्यामध्ये एखादा विनोद सांगता येतोय का, त्यात गाणं गाता येतं आहे का, हे त्या भाषेचं शिकल्याचं मी प्रमाण समजेन. सेम वे गणित म्हणजे मग मी जर रिक्षावाल्यापुढे जर हिशोब करते तर तो हिशोब मला चटकन येतोय का सांगता, किंवा प्रत्येक वेळेला काय तुम्हाला पायथागोरसचं गणित मी बरोबर लिहिलं बघा हेच एकच प्रमाण नाही असू शकत. त्यामुळे व्हेन आय से रिझल्ट आय डोंट मीन रिझल्ट ॲज इन 10 पैकी 10 गुण, पण रिझल्ट ॲज इन दिस प्रॅक्टिकल नॉलेज. आणि हे तुम्हाला माझ्या मते
दैनंदिन जीवनातनं जास्ती मिळू शकतं. त्यामुळे तुम्ही हँड्स ऑन लर्निंग जे म्हणतो ना आपण, की साधी गोष्ट आहे. आपण केमिस्ट्री सगळे शिकलेलो असतो शाळेमध्ये, पण आपल्याला हे कधीच आपण नॉलेज आपण अप्लाय करत नाही, की अरे आपल्या किचनमध्ये सगळ्यात बेस्ट केमिस्ट्री आहे. रात्री जेव्हा ते इडलीचं बॅटर दळून आपण जेव्हा ते ठेवतो, दुसऱ्या दिवशी जे फर्मेंट होऊन ते असं डबल होतं, वाढतं, ती केमिस्ट्री घडलेली आहे तिकडे. दूध आपण तापवून जेव्हा दही लावतो, ती केमिस्ट्री घडते तिकडे तुमच्या किचनमध्ये. त्या केमिस्ट्रीकडे दुर्लक्ष करतो. सो प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज जे आहे ते आपण होमस्कूलिंगमधनं साध्य करू शकतो. तर हे प्रॅक्टिकल झालं. त्याच्यानंतर आपण असंही डिस्कस केलं की दोघं वर्किंग असताना मॅनेजमेंट करायचं आहे. याच्या उपर एक गोष्ट येते की नाही ठीक आहे, मला करून चुकलं की माझ्याच्याने होमस्कूलिंग काही होणार नाही आहे, की फायनान्सेस म्हणा किंवा हे प्रॅक्टिकल मला जमत नाही. पण मला हेही कळतं की मी ज्या मुलाला शाळेत घातलं त्या शाळेमध्ये त्याला ज्या गोष्टी जशा हव्यात तशा जमत नाही आहेत किंवा मला थोड्याशा त्याला शिकवायच्यात. म्हणजे होमस्कूलिंग मला 100% नाही करायचं, कारण जसं तुम्ही म्हणालात तसं आपण काही प्रमोट करत नाही याचाला काढा आणि सगळ्यांनी आता होमस्कूलिंग करा. पण त्यासोबतच म्हणजे मला जे एज्युकेशन चाललं आहे त्याच्यासोबतच त्याला काही प्रॅक्टिकल गोष्टींचं नॉलेज द्यायचं आहे, जे प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं की द्यावं म्हणून. त्यासाठी ते काय करू शकतात मग? त्यासाठी ना काही सवयी किंवा मी ज्याला हॅबिट्स ऑफ माइंड सगळ्यांनाच माहिती असतील, त्याबद्दल बऱ्याच जणांनी वाचलंही असेल कदाचित, आणि नसेल वाचलेलं तर आय वूड रेकमेंड की प्लीज हे सर्च करा, हॅबिट्स ऑफ माइंड. पूर्वी आपण सिम्पल अगदी भाषेत सांगायचं झालं तर वळण जे म्हणतो ना, की वळण लावणं जे आहे ते, उदाहरणार्थ वाचन. आज वाचन इतकं दुर्मिळ झालेलं आहे, म्हणजे साधी गोष्ट म्हणते नक्कीच. हो. आणि बरं, या सगळ्या पालकांचं कंप्लेन असते सगळ्यांची की नाही आजकालची पिढी काय, बरं आजी आजोबा पण कंप्लेन करतात, हां आजकालची पिढी काय बाबा वाचत नाही आहे. पण आजी आजोबा पण मोबाईल बघतायत, टी व्ही सिरियल बघतायत, आई बाबा पण बिझी आहेत कामामध्ये, आल्यावरती परत ते मोबाईल बघतायत आणि मग म्हणतायत की नाही नाही पिढी कुठली चुकीची, नवीन पिढी चुकीची, आजकालची. कारण ते काय करतायत, ते मोबाईल बघतायत. मग आपण काय करतोय? माझं नेहमी एक प्रामाणिक मत असतं, आपण दुसऱ्याच्या चुका सांगण्याआधी नेहमी बघाव्यात की ही 3 बोटं आपल्याकडे आहेत, आपण स्वतः काय करतोय, मी स्वतः काय केलंय. जर बदल घडवायचा असेल तर तो माझ्या स्वतःपासून होतो. त्यामुळे प्रत्येकाला, म्हणजे जर अर्थातच होमस्कूलिंग सगळ्यांसाठी शक्य नाही आहे, पण काही सवयी, काही गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे जर बदल आणलेत घडून, तर तुम्ही कोणीही हे करू शकता. या अगदी पूर्णपणे रॅडिकल होमस्कूलिंग तुम्हाला अगदी केलं पाहिजे असं काही नाही आहे. साधी गोष्ट, जसं वाचन म्हटलं की 1 तास ठरवा तुम्ही दिवसातला, कोणताही. बरं 1 तास नाही, बरं 1 तास पण तुम्हाला मिळत नाही, तुम्ही खूपच बिझी आहात, 30 मिनटं ठरवा. मोबाईल कोणीही जवळ घेऊ नका, कुठेतरी लांब दुसऱ्या खोलीत ठेवा. 30 मिनटात लगेच नाही कुठेही जग बुडीला जातं. त्यामुळे 30 मिनटं अगदीच तुम्हाला पाहिजे असेल तर दुसऱ्या खोलीत नाही, तुमच्या नजरेसमोर ठेवा, पण थोडा लांब ठेवा. सगळ्यांचे फोन एकावर एक ठेवून द्या तिकडे कोपऱ्यामध्ये आणि ठरवा की कोणतं पुस्तक तुम्ही वाचणार आहात. एकच नाही, प्रत्येकजण आपापली जी आवडेल, जे आवडेल. आणि बरं, ह्या सगळ्यामध्ये हे पण इथे मध्येच ज्ञान नका द्यायला लागू की अरे तू काय वाचतोय, हे कॉमिकच वाचतोयस. या वेळेमध्ये जे पाहिजे ते पुस्तक, ते टिंकल कॉमिक्स असतील, सुपांडी असेल, नाहीतर हॅरी पॉटर असेल, वुडहाऊस असेल, टॉल्किन असेल, एनिथिंग, किंवा विम्पी किड असेल. माझा मुलगा कितीतरी वर्ष त्याला विम्पी किडच्या पलीकडेच आम्ही गेलो नव्हतो, पण ठीक आहे, त्यामुळे त्याला वाचनाची जी आवड लागली, गोडी लागली ना, आता तो वाटेल ते वाचतो. पण ही गोडी लागणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येकाला आवडेल हे पुस्तक वाचा, एकमेकांशी शेअर करा, त्याविषयी बोला की अरे मी हे वाचवतो ना, मला एक गंमत दिसली की हे असं असं आहे, तुला मजा माहिती आहे का, हे असं असं होतं. काय जे काय आहे ते शेअर करा एकमेकांबरोबर. किंवा अजून एक तुम्ही करू शकता की दररोज जेवून झाल्यावर आज माझ्या दिवसामध्ये काय घडलं. आपण नेहमी म्हणतो हा काय ना, शाळेतनं आल्यावर ना कधी सांगत नाही काय झालं, मी 10 प्रश्न विचारेन तेव्हा सांगतो. हा आपण टिपिकल एक डायलॉग ऐकतो. ह्याऐवजी मी उलटं सांगते, रिव्हर्स सायकोलॉजी वापरा, थोडं रिव्हर्स करा, रोल्सच रिव्हर्स करा. तुम्ही घरी आल्यावरती किंवा मूल घरी आल्यावर किंवा जेवल्यावरती सगळ्यांनी मिळून आपणच आपल्या गोष्टी सांगूया ना. मग त्याला ज्या दिवशी कम्फर्टेबल वाटेल तुमच्या मुलाला मुलीला, तो त्या दिवशी ओपन अप होईल. आय ऑलवेज स्टार्ट लाईक एक गंमत सांगू, आज काय झालं, यू नो वॉट,
तिकडनं तुम्ही सुरू करा. त्या मुलाचं अटेन्शन मिळतं, तुम्ही तुमच्या गोष्टी सांगता, यू फील रिलॅक्स ॲज वेल. यू फील रिलॅक्स्ड ॲज वेल. करेक्ट. आणि 4-5 दिवसांनी 4-5 महिन्यांनी कदाचित मूल तुम्हाला सांगेल, अरे तुला मजा माहिती आहे आई काय झाली आज गंमत. करेक्ट. ह्या गमती शेअर करा, ह्या गोष्टी शेअर करा, हेही लर्निंग आहे. बरं, ह्यामध्ये कसं आहे ना, या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही शेअर करत जाता, इव्हेंच्युअली तुम्हाला लक्षात येतं की याचमधनं तुम्ही बऱ्याच गोष्टी डिस्कस करायला लागता. पॉलिटिक्स डिस्कस करू शकता, हिस्ट्री डिस्कस करू शकता, सायन्स डिस्कस करू शकता. पण इट स्टार्ट्स विथ दिस स्मॉल थिंग. तुम्हाला वाटतं की अरे सकाळी दररोज न्यूजपेपर वाच, पण तो वाचला जात नसेल तर तुम्ही ह्या छोट्या टेक्निक्सनी सुरू करा. इट विल डेफिनेटली हेल्प. की मी आज जर वाचला आहे ना पेपर, तर मग ठीक आहे, मला माहिती आहे कोणते 2 मोठे प्रसंग घडलेले आहेत. अरे तुला माहिती आहे आज काय एक भयानक गोष्ट झाली, तुम्ही शेअर करा. मग त्याचं मत घ्या आणि त्याचं मत ऑनेस्टली ओपन माइंडेडनेसनी घ्या. की त्यावरती लगेच अरे अरे असं कसं म्हणतोस, ते मोठी व्यक्ती आहेत असं नाही म्हणून चालणार, हे लगेच त्याला खोडण्यापेक्षा त्याचं पूर्णपणे मत समजून घ्या त्या मुलाचंही. आणि मग ओके, आता मी तुला एक गंमत सांगते, असंही असू शकतं. हे सगळे वेगवेगळे आजच्या शब्दात, वाक्यात किंवा जमान्यात म्हणायचं झालं तर POV पॉईंट ऑफ व्ह्यूज आहेत हे सगळे वेगवेगळे. तर हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. या छोट्या गोष्टी विल गो अ लॉंग वे. मग संडेजना तुम्ही ठरवा की हँड्स ऑन लर्निंग करूया आपण. हँड्स ऑन लर्निंग म्हणजे काय, आज आपण किचनमध्ये जाऊन एखादी एक्सपेरिमेंट करूया किंवा आज समुद्रावर जाऊन पेंटिंग करूया. ओके, दॅट इज होम स्कूलिंग. करेक्ट. आता या सगळ्यात पुन्हा एकदा एक प्रश्न येतो, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मला वाटतो असा तो की डिसिप्लिन. कारण हे सगळं करायला डिसिप्लिनची गरज आहे. आपल्याला आपल्यालाच म्हणत नक्कीच. आणि तो आपल्याकडे नाही राहिला. म्हणजे ड्रायव्हिंग करताना सुद्धा आपल्याला जाणवतं की नो वन फॉलोज द लेन किंवा सिग्नलसुद्धा नाही फॉलो करत आणि बऱ्याचदा जंप होतात किंवा काय काय होतात. मग अशा वेळेस डिसिप्लिन तुमच्यात आणायचा आहे, तो डिसिप्लिन दुसऱ्याला दाखवायचा आहे आणि त्याने आणावा अशी अपेक्षा आहे, पुसटची का होईना. कारण त्याच्यासाठीच सगळं चालू आहे. बरोबर. कारण हा प्रश्न असतो ना की तुझ्यासाठीच केलंय या सगळं किंवा तुझ्यासाठीच चाललंय, तुझ्यासाठीच आम्ही 9-12 तास काम करतोय. मग हे करताना आपण कसं ते करावं, परत मला वाटतं त्याच मुद्द्यावर येतोय. पण हे डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे मला असं वाटतं, राईट, आपल्याकडे असणं. कारण आपल्याकडे ते थोडंसं मिस होताना दिसतंय जस्ट बिकॉज ऑफ मे बी सोशल मीडिया. कारण तिकडे आपण तासभर घालवतोय, पण त्याच्याच विरुद्ध आपण आपलं काम करायला तासभर घालवतोय असं मला जाणवत नाही आहे. की असं ओव्हरऑल सगळ्यांना दिसतं आणि म्हणून अरे शिट मला हे करायला वेळच नाही मिळाला. हे प्रत्येकाचं होतं. माझ्या मते ना ह्याचा प्रॉब्लेम हे वेळेचं नियोजन आहे. मी ह्यासाठी सोशल मीडियाला ब्लेम नाही करणार. मी सांगते, आता आपण एक असं धरूया, 15 वर्ष पूर्वी जाऊया, 20 वर्ष फ्लॅशबॅकमध्ये जाऊया, 25 वर्ष फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. तू फार लहान असशील, मी तुला फार फ्लॅशबॅकमध्ये घेऊन चालले. जेव्हा मी नव्हतो 20 वर्ष असं म्हटलं म्हणावं लागेल मला, पण ठीक आहे. तर तेव्हा सोशल मीडिया वगैरे असं काहीही प्रकार नव्हते. पण तेव्हाही आपण हे ऐकत होतो, अरे मला वेळच नाही मिळाला, अरे मला ना खूप करायचं असं, मला ना असं सकाळी लवकर उठून प्राणायाम करावा असं वाटतो, पण ना काही होतच नाही, वेळ नाही मिळत. माझ्या मते ना वेळेचं नियोजन, वेळ नाही मिळत, वेळ काढावा लागतो, ते आहेच. त्यामुळे माझ्या मते सोशल मीडियामुळे हे सगळं होत आहे. आता काय झालं माहिती आहे का, सगळ्या चुकांना आपल्या झाकाय, ते काय माहिती आहे, मुलं बिघडली सोशल मीडिया, ते काय माहिती आहे का, वेळ नाही मिळाला सोशल मीडिया, ते माहिती आहे असं, ते इन्स्टामुळे सगळं झालं. असं कसं सगळं काही त्या सोशल मीडियामुळे होऊ शकतं. नक्कीच. सो काय माहिती, प्रत्येक वेळेला ना आपण ज्या काही चुका करतो ना, ते आपल्याला कोणावरती तरी ना थोपवायला आवडत असतं. आणि मग त्यासाठी बेस्ट काय आहे, सोशल मीडिया. आता तर सोशल मीडिया. कारण अरे व्हॉट्सॲपवरती असं उघडलं ना, कसा वेळ जातो कळत नाही, तुला सांगतो. इन्स्टावर रील बघायला लागलो ना, कसा वेळ गेला कळत नाही, तुला सांगतो. बरं, पूर्वी जशी आपल्याला माहिती आहे का, भूक लागली नसती तरी एक सवय होती, असं उगीच 17 वेळा फ्रीज उघडायचं. काय आहे का बरं, आपल्याला माहिती आहे की फ्रीजमध्ये अचानकपणे असा कोणी ओपन सेसमीचा दरवाजा नाही येतो की खुल जा सिम सिम, आतमध्ये कोण बाबा काहीतरी मोठी, ओके आता खीर तयार झाली आतमध्ये, असं काही होणार नाहीये. अजूनही होतं, अजूनही करतो आपण, म्हणजे मी तरी करतो. पण सेम आपण सोशल मीडियावर करतोय. करेक्ट. आणि बरं, तिकडे अचानक काहीतरी नवीन दिसतंय,
फ्रीजमध्ये अचानक खीर येणार नव्हती, पण मोबाईलवरती अचानक खीरही दिसणार आहे. मग आपण लगेच ते फूड ॲपवरती जाऊन ऑर्डरही करणार आहोत. सो ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. सो माझ्या मते वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो, वेळेचं नियोजन करावं लागतं. वळण नाही आहे आजच्या पिढीला की आजच्या लोकांना किंवा आपल्याला, वळण अगेन लावून घ्यावं लागतं. बरोबर. मुलं किंवा पुढची पिढी हे काहीतरी बघून शिकतायत. करेक्ट. मग आपण त्यांना काय दाखवतोय ही आपली जबाबदारी आहे. दाखवतोय म्हणजे टी व्हीवरची दाखवणं नाही म्हणत आहे, दाखवतोय म्हणजे मी स्वतः माझ्या दैनंदिन जीवनातनं काय दाखवते. बरं, यामध्ये काही मला फेक करण्याची गरज नाही आहे की ओके आम्ही की नाही आमच्या मुलीच्या वाढदिवसाला डोनेशन करायला जातो, असं अगदी एवढं आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी मी वेगळं करतोय. ही पण चांगली गोष्ट आहे, मला त्याविषयी नाही म्हणायचंय. पण मला म्हणायचंय दैनंदिन जीवनामध्ये दररोजच्या दिवसात तुम्ही काय करताय. लाईक आय ऑलवेज से वुमन्स डे, मदर्स डे ला अचानक सगळे वडील नवरे जागे होतात आणि मग आज की नाही आईसाठी आम्ही केक बनवला हे करण्याऐवजी दररोजच्या जीवनामध्ये तुम्ही किती त्यामध्ये सहभागी आहात, हेल्प नाही करत आहात. कारण हेल्प आपण इतरांना जाऊन करतो. एका घरात राहणारी माणसं ही तुम्ही सगळे मिळून एका घरासाठी, ते घर ही एक फॅक्टरी जर म्हटलं तर ते चालवायचं आहे, ते यंत्रणा. आणि ते सगळं चालण्यासाठी तुम्ही त्याचे एक भाग आहात. आणि म्हणून तुम्ही त्याचा एक घटक असल्यामुळे तुम्ही ते काम करत आहात, तुम्ही मदत करत नाही आहात. पेपरवरच फक्त तुम्ही भाग असू नये खरं बोलायला गेलं. सो ही डिसिप्लिन, हे वळण जर तुम्ही स्वतःला लावून घेतलं तर मला नाही वाटत की म्हणजे मुलं काही चुकीचं करतील. मी नेहमी म्हणते की आज मोटर स्किल्स डेव्हलप व्हायला वेगवेगळ्या पद्धतीचे टॉईज मिळतात, जरूर आणा, माझा काहीही विरोध नाही आहे. पण मी साध्या गोष्टी म्हणते, टेबलवरती एकत्र मिळून तुम्ही ॲज अ फॅमिली गप्पा मारत. मी मगाशी म्हटलं ना, ज्या छोट्या छोट्या गोष्टी दैनंदिन जीवनातल्या ज्या शेअर करताय, तेव्हा तिघंही मिळून, म्हणजे तिघं चौघं 5 जण 6 जण जे काही तुम्ही घरामध्ये जितके मेंबर्स आहात, मटार सोलत बसा, मेथी निवडत बसा, लसूण सोलत बसा, कामही होईल. एका डायनिंग टेबलवर एकत्र बसून तुम्ही गप्पाही मारल्या जातील. कारण आज कसं आहे की जेवणाच्या वेळा आपल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत. कामावरनं आईवडील वेगळ्या वेळेला येतात, मुलं शाळेतनं वेगळ्या वेळेला येतात. जर जेवणाची वेळ एकत्र होत नसेल तर काम करण्याची वेळ एकत्र ठरवा, उशिरा का होईना. पण एक अर्धा तास जेव्हा तुम्ही तुमचं दैनंदिन जीवनातल्या गोष्टी शेअर करताय, तुमचं कामही होत आहे आणि मुलंही हे शिकताय की हां, किचन हे फक्त आईचं काम नाही आहे, आपण तिघंही मिळून हे करतोय, चौघंही मिळून हे करतोय. नाही, हे नक्कीच मी ॲग्री आहे. कारण हे ज्या घरात होत होतं किंवा ज्या घरात लोकांनी बघितले बाबांना झाडू मारताना किंवा बाबांना भाजी निवडताना, आईला मदत करताना, त्या घरातली मुलं आजही करतायत. आणि काही घरांमध्ये फक्त ज्यांनी बघितलं नव्हतं ते आजही पडद्यामागे करतायत. कारण दोघांना वर्किंग करायचं म्हटलं करावंच लागतंय. मग फक्त ते दाराच्या मागे करायचं की दार उघडून खुल्याम करायचं हे तुम्ही ठरवायचं. खरंय. आणि ह्यामध्ये ना सॉरी एक छोटीशी गंमत सांगते की तू कचरा काढण्यावरनं म्हणालास ना, सो माझ्या नवऱ्याला भयंकर स्वच्छतेची, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच ते वेडच आहे असं म्हटलं तरी चालेल. तर तो दररोज सकाळी 6ला व्हॅक्यूम केल्याशिवाय त्याला दिवस जात नाही. म्हणजे त्याचं जर विमान लवकरचं असेल ना तरी तो पहिलं पटकन व्हॅक्यूम करून जाईल. पण जेव्हा तो नसतो ना, तेव्हा शाळेत जाताना, कॉलेजला जाताना, माझा मुलगा कॉलेजला जातो आता, तर कॉलेजला जाताना तो घरी व्हॅक्यूम करतो आणि जातो. सो हे जे वळण आहे ना, हे मुलं बघतात आणि शिकतात आणि करायला लागतात. नक्कीच. आता हे सगळं होमस्कूलिंगचं चालू असताना सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन येतोय तो म्हणजे पुन्हा की जी जिज्ञासा आहे, जी मुलांमध्ये खूप असते, म्हणजे तुम्ही त्यांना सोशल मीडिया दाखवा नका दाखवू, त्यांच्या जिज्ञासा ती आहेच. कारण ते नेचर बाय आहे, जिज्ञासा असणं त्या व्यक्तीकडे असलीच पाहिजे आणि ती असते. म्हणजे तो प्रश्न विचारणे, मग त्याचं उत्तर आपण कसं देतो ह्याच्यावर पण खूप गोष्टी डिपेंड असतात, जसं आपण म्हणतो. पण ज्यावेळेस त्यांना एक्सपोजर टू मेनी थिंग्स मिळतं आहे आणि तेही खूप इझिली मिळते. म्हणजे आजकाल स्कूलमध्ये सुद्धा एखादा तास कार्टून दाखवलं जातं. म्हणजे इवन नर्सरीत घ्या किंवा फर्स्ट स्टँडर्डपर्यंत घ्या, कार्टून दाखवलं जातं किंवा त्यांना ॲनिमेटेड गोष्टी दाखवल्या जातात, ज्या मे बी माझ्या वेळेस नव्हत्या आणि तुमच्या वेळेस तर मे बी नसतील. म्हणजे त्याचा दूरपर्यंत संबंध नाही. मग अशा वेळेस मुलांना या सगळ्यापासून दूर घेऊन बाकीची जी जिज्ञासा, म्हणजे जी आपल्या वेळेस होती थोडक्यात, की वाचन म्हणा किंवा नाही हे वाचल्यानंतर हे कळतं आणि मग मी प्रश्न विचारतो, ही जिज्ञासा म्हणजे कसं जुळवायला पाहिजे?
माझ्या मते ह्या स्किल्सनं गप्पा गोष्टीतनं जास्ती डेव्हलप होतील जर वाचनाशी निगडीतल्या असतील, किंवा इन जनरल मुलांना प्रश्न विचारण्याची जी सवय आहे ना, आपण ना कुठेतरी अगेन मला असं वाटतं की शाळेला दोष देऊन आपण आपले हात झटकतो आहे. मला वाटतं की प्रश्न विचारण्याचं थांबवण्याची वृत्ती, अरे थांब रे आत्ता नको विचारूस, अरे किती वेळा तेच तेच विचारतोय, आपण कुठेतरी ती खुंटवतोय ओके. ही जिज्ञासा. जेव्हा जेव्हा आपण म्हणतो अरे किती प्रश्न विचारतो, सवाली राम आहेस का, काय एवढे प्रश्न विचारतोयस, काय बाबा ह्याला न किती प्रश्न पडतात, चांगली गोष्ट आहे प्रश्न पडतायत हे. बरं, आता त्या प्रश्नांचं निरसन करणं आपल्याला प्रत्येक वेळेला जर शक्य नसेल आणि मुलं जर इंटरनेटवरती जाऊन शोधत असतील तर त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याची गरज आहे की तुम्ही हे प्रश्न जर आहेत तुमच्या मनात पडलेले, आज तुला हे जे कुतूहल आहे, ही जी क्युरिओसिटी आहे, हे कसं योग्य मार्गाने तू इंटरनेटचा वापर करून तुझं उत्तरं मिळवू शकतोस, हे त्यांना मार्गदर्शन देण्याची गरज आहे. आणि ह्यामध्ये काहीच गरज नाही, म्हणजे त्यांना जर सांगितलं की दीज आर द ट्रस्टेड साईट्स, उगीच जे काही समोर दिसतं यावर विश्वास ठेवू नकोस. ओके. सो प्रोज अँड कॉन्स, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह इंटरनेटचेही काय आहेत हे त्यांना नीट समजून द्या. सायबर सेफ्टी, इंटरनेट सेफ्टी म्हणजे तुम्ही कसे प्रिकॉशन्स घेऊन त्याचा वापर नीटपणे करू शकता हेही त्यांना समजवून द्या. मग त्यांना जर तिकडे जाऊन काही प्रश्न विचारायचे असतील आणि फाइंड आउट करायचं असेल तर जरूर करू दे. बरं, ह्यामध्ये मग त्यांची वाचनाची आवड कमी होऊ न देण्यासाठी लहानपणापासनं ज्या सवयी आहेत ना, मी परत तेच रिपीट करेन की अगदी बाळ असल्यापासनं आपण दररोज गोष्टी सांगणं, मग थोडी मोठी होतात तसतसं आपण बोटं फिरवून गोष्टी वाचत राहणं, सतत सतत वाचत राहणं, आणि मग हळूहळू ती मुलं कधी गोष्टी वाचायला लागतील त्यांना त्यांच्या आवडीने पिकअप करू देत. असं नाही आहे की लगेच काय म्हणजे शेक्सपियर वाचायला हवं आहे किंवा हॅरी पॉटर, अरे बाजूच्याने हॅरी पॉटरची सगळे खंड वाचले आणि याला हॅरी पॉटरचं एक पान नाही वाचता येते अजून, हरकत नाही. त्याला जर विम्पी किड वाचायचे किंवा त्याला सुपांडीमध्येच इंटरेस्ट आहे तर त्याला सुपांडीचे सगळे खंड वाचू देत. वाचन महत्त्वाचं आहे, वाचनाची आवड महत्त्वाची आहे, हे लक्षात आलं पाहिजे. आणि क्युरिओसिटी म्हणजे जे काही त्यांचे प्रश्न आहेत, जेव्हा जेव्हा प्रश्न पडतात तेव्हा आपण रिॲक्शन काय देतोय किंवा इवन मत जेव्हा मुलं मांडतात कदाचित चुकीचं असेल. जसं आता माझा मुलगा अगदी लहान होता, एक उदाहरण म्हणून सांगते, तेव्हा मला म्हणायचं की असं देवबीव काही नसतं, असं काय हे तू सगळं म्हणतेस, बघ इथे स्टीफन हॉकिंगनी पण म्हटलेलं आहे की गॉड अँड घोस्ट असं काही नसतं, हे फक्त सगळं आपलं मनाचे कसे खेळ आहेत वगैरे वगैरे, असं जे काही त्यांनी त्या पुस्तकात वाचलं होतं तो त्यांनी मला पॅरेग्राफ वाचून दाखवला. अजूनपर्यंत तो म्हणतो की माझा काय असा विश्वास नाही आहे, पण आपण ते त्याला एकदम नाही असं कसं तू म्हणू शकतोस, मग आपण आपला कुठेतरी इगो हर्ट करून घेतो ह्या सगळ्यामध्ये. ते न करून घेता त्या मुलाचं जे काही म्हणणं आहे, त्या मुलाचे जे काही विचार आहेत ते त्याला मोकळेपणाने मुक्तपणाने मांडून देणे. कारण घर हे जर तुम्ही म्हणताय हे सेफ झोन आहे, इकडे तुम्ही जर त्याला जजमेंट फ्री त्याला त्याचं मतं द्यायला दिलीत, त्याला त्याचे प्रश्न विचारू दिलेत, तर ती क्युरिओसिटी सतत राहील, कायम राहील. मग आपण म्हणतो बघा लहान मुलांमध्ये क्युरिओसिटी असते, माझ्यात की नाही आता ती कुठेशी नाहीशी होत चालली आहे का. मला असं वाटतं आपण मरेपर्यंत क्युरियस राहणं गरजेचं आहे. आपल्याला मरेपर्यंत प्रश्न पडले पाहिजेत. वी हॅव टू ऑल्सो थिंक अबाउट व्हॉट वी थिंक, दॅट इज कॉल्ड मेटाकॉग्निशन, की थिंकिंग अबाउट थिंकिंग हेही केलं पाहिजे. आपल्याला प्रश्न सदैव पडले पाहिजेत आणि प्रश्न विचारायला कधीही लाज वाटता कामा नये. कारण आय डोंट थिंक एनी क्वेश्चन इज डम्ब क्वेश्चन, एनी मिस्टेक इज डम्ब मिस्टेक, नो नेव्हर. कुठलीही चूक त्यामधनं जर तुम्ही शिकणार असाल तर चूक म्हणजे मिस्टेक बिकम्स युअर माइलस्टोन. करेक्ट. आणि यू लर्न फ्रॉम दॅट. नक्कीच. आता या सगळ्या गोष्ट लक्षात येते ती म्हणजे सेल्फ स्टडी करणं गरजेचं आहे. कारण हे सगळं विदाऊट सेल्फ स्टडी नाही होणार. तुम्ही क्लासला जाताय त्याचा होमवर्क करताय, तुम्ही शाळेत जाताय त्याचा होमवर्क करताय, त्याने तुम्ही तेवढंच सर्कल करताय. इफ यू वॉन्ट टू डू दिस ऑल तुम्हाला सेल्फ स्टडी करावं लागणार आहे. ॲज अ पॅरेंट म्हणून मलाही तो करावा लागणार आहे. कारण मला जर काहीतरी नाविन्य हवं आहे, मला जर काहीतरी वेगळेपण हवं आहे माझ्या मुलामध्ये, तर ते मला आधी स्वतःला करून बघितलं पाहिजे किंवा मला ते शिकलं पाहिजे. आणि आजकालचं पुन्हा मी सोशल मीडियावर पॅरेंट्स, आजकालचे पॅरेंट्स सगळंच काही इंटरनेट करत आहेत.
म्हणजे काही ट्राय करायचं असेल तरी आपण इंटरनेट बघतोय. इव्हन साधी कोबीची भाजी जरी करायची मला तरी मी इंटरनेटवर बघतोय आणि काय रेसिपी म्हणजे माहिती असते, आईने केलेली असते, बायकोनी केलेली असते, माहिती असते कशी करू शकतो, पण आपण ती तशी नाही ट्राय करतो, इंटरनेटवर बघूनच ट्राय करतोय. मग याच्याने कुठेतरी असं पण इम्पॅक्ट होतं का नाही, अरे इंटरनेट इज हॅव्हिंग एव्हरीथिंग, आपण पण तिथेच जाऊयात. हे करताना ना 2 गोष्टी आहेत. ओके. मी अगेन माझं स्वतःचं उदाहरण देते. माझे आजोबा, आईचे वडील उत्तम कुक होते, फार छान जेवण करायचे. म्हणजे त्यांच्या हातची वालाची खिचडी, टोमॅटोचं सार आणि तळलेले बोंबील हे इतकं माझी आवडती रेसिपी अजूनही माझ्या तोंडावर, माझ्या जिभेवरती ती चव आहे मी जेव्हा हे बोलते तेव्हा. इंटरनेटवरती तरीही मला शोधावं लागलं का, मी अजूनही ती रेसिपी शोधते आहे, कारण ती चव मला मिळालेली नाही आहे, म्हणून मी इंटरनेटवरती शोधते की कदाचित हा बदल केला तर ती चव येईल का, ती मिळेल का. आता ह्यामधला फरक कळला का, की इंटरनेटवरती मी शोधते आहे, काय शोधते आहे, ती रेसिपी तर मला माहिती आहे, कारण माझ्या आजोबांच्या हातची मी खाल्लेली आहे, माझ्या आईनी पण मला कितीतरी वेळेला ते बनवून खायला घातलेली आहे, मलाही माहिती आहे. पण आपण म्हणतो ना हाताची चव ती मिळत नाही आहे, सापडत नाही आहे, पण म्हणून मी काहीतरी शोधते आहे, तो नुसका कदाचित काहीतरी मिसिंग एलिमेंट आहे का, तो इंटरनेटवरती मी शोधते आहे. किंवा एखादी रेसिपी माझ्याकडेपर्यंत पोहोचलीच नाही आहे, माझ्या आजीची खास रेसिपी होती, पण तिने ती कदाचित कुठे लिहून नव्हती ठेवली आणि मला खूप लहानपणी असताना समजा माझी आजी गेलेली आहे, तर माझ्याकडे ती नाही आहे, म्हणून मी ती रेसिपी कदाचित शोधते आहे. तर इट्स अ डिफरंट थिंग, इट्स अ गुड थिंग. डेफिनेटली मला म्हणायचं आहे की इंटरनेटचा वापर करणं चूक नाही, नक्कीच नाही आहे. तुम्हाला काही आयडियाज पाहिजेत, आज तुमच्या फ्रीजमध्ये कोबी आहे, मटार आहे, बटाटा आहे, बटाटा फ्रीजमध्ये नसतो पण एनिवे जे काय म्हणजे फ्रीजमध्ये 3 जिन्नस आहेत ते तुम्ही ChatGPTवर घातलेत की तुम्हाला ChatGPT 15 रेसिपीज वेगवेगळ्या पद्धतीने कसं करता येईल हे दाखवतो. जरूर करा, पण ॲट द सेम टाईम तुम्ही तुमच्या मेंदूचाही वापर करणं थांबवू नका. ही त्याची बॉटम लाईन आहे की मी त्यामध्ये माझं इनोव्हेशन, ह्युमन टच काय आणते मला हे विचार हवं होतं की, कारण ते होतं ना, कारण तुम्हाला जर सगळंच आयतं मिळालंय तर तुम्ही ते आयतंच परवसताय आणि ते परत अगेन मुलं बघतात आणि ते पण त्या मार्गाला अरे सगळंच मिळतंय. म्हणजे जसं आता गोष्टींच्या बाबतीत आपण बऱ्याच होतो की अरे आम्हाला मिळालं नाही पण तुम्हाला मिळतंय तर घ्या त्याचं. तिथे तर आपण ऑलरेडी करतोय, पण इन्फॉर्मेशन किंवा याच्या बाबतीत तेच होतं ना की त्यांनाही कळतं की बाबा काय ChatGPTच करतायत, चला किंवा म्हणजे आपण त्यांच्यासमोरच कळतो ना की ओके हे काय मिनिंग, आणि त्यांनाही कळतं ह्याच्यात मिळतं, मग कशाला बाबांना विचारू. बट त्यांना ChatGPT कसं स्मार्टली वापरता येईल. आता आपण गुगल सर्च सारखं ChatGPT वापरतोय, पण ChatGPTचे अजूनही भरपूर फंक्शन्स आहेत, तर त्यांना ते समजावून देणं ही गरजेचं आहे. ॲट द सेम टाईम मुलांना त्यांचा ब्रेन वापरला जावा म्हणजे भरपूर, यासाठी ना फॅमिली, अगेन मी रिपीट करीन की तुम्ही कुटुंब म्हणून ज्या काही गप्पा मारता, बरं नुसत्याच गप्पा नाही, जसं म्हटलं तसं मगाशी भाजी निवडत वगैरे वगैरे पण गप्पा मारा. बरं रविवारी किंवा एखाद्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही असं ठरवा की आज सगळेजण ब्लँक कॅनव्हासेस घेऊन आपण समुद्रावर किंवा पार्कावर जिथे काही जवळ असेल तिथे जाऊ. बरं असं काहीच जवळ नसेल आणि शक्य नसेल तर घरामध्येच विदाऊट गॅजेट आपण कोऱ्या कागदावर, प्लेन पांढऱ्या पेपरवर रंग आपल्याजवळ घेऊ आणि कोणाला काय ड्रॉइंग येतं आहे, पेंटिंग येतं आहे ते करू, जे आवडेल ते, आपली आतमधनं जे काही आपल्याला इच्छा असेल ते करू. या सगळ्या क्रिएटिव्ह गोष्टींनी तुमची बुद्धी चालना ही सतत राहील. मग कारण आज काय झालेलं आहे, मुलं उत्तम ड्रॉइंग करतात, यूट्यूबवर बघतात व्हिडिओ आणि मग ड्रॉइंग करतायत, पण इन्स्टेड ऑफ दॅट ट्राय वन्स की जिथे तुम्ही अगेन ॲज अ फॅमिली ॲक्टिव्हिटी, कितीतरी मी असं बघितलेलं आहे तरी अगेन समव्हेअर फिमेल कोशन तिकडे कसं आहे की बायका तरी करताना दिसतात थोडंफार पेंटिंग वगैरे, पण पुरुष आणि मुलं म्हणजे जी आहेत ती नंतर समहाव आय डोंट नो आपल्या सिस्टमचा भागमुळे, आपल्या कल्चरमुळे की कशामुळे माहीत नाही, फार कमी असे अजूनही पुरुष आहेत जे सतत पेंटिंग करतायत किंवा काय. तर ही फॅमिली ॲक्टिव्हिटी करा तुम्ही की जिकडे तुम्ही सगळे मिळून करताय आणि इथे कुठेही इंटरनेट वापरलेला नाही आहे. तुम्ही एकत्र मिळून जेवण करा आणि इंटरनेट न वापरता तुम्ही अडकलात तरी भले ती बिघडलेली रेसिपी का तुम्ही एक दिवशी, पण ती त्यामध्ये ती गंमत असेल आणि ती नुसतीच रेसिपीची गंमत नसेल, इट विल क्रिएट अ मेमरी फॉर यू. हे तुला माहिती आहे ना मागच्या वेळेला बाबांनी काय ती भाजी केलेली, एवढं मीठ पडलेलं, खारट झालेली, पण दॅट विल क्रिएट मेमरी. मेस क्रिएट्स मेमरीज आणि दॅट इज इम्पॉर्टंट. AI कॅन गिव्ह यू ओके मला हे परफेक्ट उत्तर पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. HI
म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स कॅन गिव्ह यू धिस ह्युमन टच. करेक्ट. मला नेहमी सगळेजण म्हणजे आता एस्पेशली जास्ती विचारतात की आता काय ट्रान्सलेटर्सची गरज लागणार नाही ना, GPT असं करून ट्रान्सलेट करून देतो. अजूनही का लागणार आहे ह्याचं कारण असं आहे, ह्युमन टच, ह्युमन इंटेलिजन्स इज गोइंग टू बी नीडेड. कारण डेटा प्रायव्हसी हा फक्त ह्युमनची गॅरंटी देऊ शकतो. तुम्ही त्याच्याकडनं साईन करून घेऊ शकता ॲग्रीमेंट, NDA नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट साईन करून घेऊ शकता आणि तुम्ही त्या माणसावर विश्वास ठेवू शकता की तो तुमचा डेटा चोरणार नाही आहे. अर्थात म्हणजे त्यालाही चोरायचं असेल तर चोरेल, पण रिस्क कमी आहे आज. हां, कारण आज जेव्हा आपण दोघं गप्पा मारतोय आणि मी तव्यांविषयी बोलायला लागते तर इमिडिएटली मला फोनवरती तव्याच्या जाहिराती लगेच दिसायला लागतात. जर माझे बोलणारे शब्द तिथे पटकन चोरले जाऊ शकतात, तर वी शुड ऑल्सो अंडरस्टँड आपण कितपत आपला डेटा तिकडे घालतोय जेणेकरून तो तर स्मार्ट होतोय पण आपण डम नाही ना होत आहोत. कारण हे खूप आहे ना, म्हणजे आपण जसं म्हणतो की हरित क्रांती झाली, त्याच्यानंतर औद्योगिक क्रांती झाली, मशीन्स, कम्प्युटर्स आले, कम्प्युटर्सने बऱ्याच लोकांचे जॉब घेतले, म्हणजे जे मिलवाल्या लोकांच्या बाबतीत घडलं ते कुठेतरी मला असं थोडंसं एक चित्र दिसतं की जर आत्ताची एज्युकेशन सिस्टीम नाही सुधारली की आपण मुलांनाही इंटरनेटच्या आहारी दिलं तर उद्या त्यांचं काय, म्हणजे जसं इन्फ्लेशन वाढते का, ज्या सगळ्या गोष्टी वाढतात, व्हॉट विल दे डू देन. करेक्ट. मला कुठेतरी वाटतं ना की AI काळामध्ये जर आपल्याला मागे पडायचं नसेल किंवा आता आपल्या पुढच्या पिढीला जर मागे पडू द्यायचं नसेल तर इन्स्टेड ऑफ मेकिंग देम की अरे मोबाईल नको बघूस, इन्स्टेड ऑफ दॅट टीच देम हाऊ टू बी इन सिंक, किंवा तुम्ही AIच्या बरोबर कसं काम करू शकाल, AIच्या तुलनेत किंवा त्या बरोबरीने कसं करू शकाल, AI शिकण्यासाठी ते स्किल्स डेव्हलप कोणते करायला पाहिजेत ते तुम्ही मुलांना शिकवा आणि ते डेव्हलप करा त्यांचे. तर त्याचा फायदा होईल. की आपण अजूनही कोणती भाषा शिकायची ह्यावरती चर्चा करतोय, पण आपण ह्युमन लँग्वेजेस बरोबर कोणत्या कम्प्युटर लँग्वेजेस शिकल्या पाहिजेत आणि कम्प्युटर लँग्वेजेस बरोबरच AI म्हणजे मशीन लर्निंग जे आहे ते कसं आपण मुलांना त्याचं थोडंफार छोट्या छोट्या बाईट्समध्ये लहानपणापासनं, बाळकडू नाही म्हणणार मी, पण छोटे छोटे काय बरं म्हणता येईल, एका बाईट साईज पीसेसमध्ये हळूहळू एक छोटी गोळी देत जा त्यांना. मायक्रो लर्निंग म्हणतो तसं. आपण त्याला हे म्हणू शकतो, सपोज मायक्रो कॅडबरीचा जो पीस असतो तसं एक छोटासा एक बाईट द्यायचा आहे की आज एक फक्त बाबा एवढंच तुझ्यासाठी, पण त्या ह्यानी तो हळूहळू शिकणार आहे तर तो आउटडेटेड होणार नाही. करेक्ट. आता सगळं मान्य, होमस्कूलिंग पटतंय थोडंफार प्रमाणात, किंवा काय केलं पाहिजे ॲज अ पॅरेंट म्हणून हेही पटतंय, हे जाणवतं आहे की हो खूप मोठ्या अपेक्षा करण्यापेक्षा छोट्या छोट्या अपेक्षांनी सुरुवात करू शकतो आणि त्या होऊ शकतात. म्हणजे एकदमच मला मुलाला पार्कात घेऊन जायचं आणि त्याला मग भेरेचं कॅल्क्युलेशन करायला शिकवायचं नको आहे, पण हां की बाबा रिक्षाचे पैसे सुट्टे देतात, मी एवढं देतो, किती झालं सांगशील का, किंवा जीपे करताना मी असं जीपे करतो आहे आणि मग उरती किती अमाऊंट असं सांगू शकतो कॅल्क्युलेशन, इथून सुरुवात आहे, हे सगळं पटतं आहे. पण याच्यानंतरची एक जी नेक्स्ट स्टेप आहे ती कन्सिस्टन्सी कशी हवी आहे, कारण ते किती दिवस करायचं आहे किंवा कसं वाढवायचं आहे. कन्सिस्टन्सी तर पाहिजेच, कारण आपण जर म्हणतोय म्हणजे अगदी तुम्ही फुल फ्लेश होमस्कूलिंग करा किंवा होमस्कूलिंग न करता ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत, माझ्या मते ना हे अगेन इट्स जस्ट हॅबिट्स, वळण. त्यामुळे ह्या सवयी एकदा का अंगी लागल्या की मला नाही वाटत ह्यामध्ये कन्सिस्टन्सी येणार नाही. जनरली 3 दिवस मी खूप इंथुनी करतोय आणि चौथ्या दिवशी एखाद दिवस मिस होते, 5व्या दिवशी करत नाही. मग यासाठी काय माहितीये का, जसं ह्यामध्ये ना मी कसं सांगेन की कन्सिस्टन्सी मेंटेन करायला काय असतं की एक दिवस अति उत्साह असतो, दुसऱ्या दिवशी मग काय करायचं प्रचंड झोप येते. सो कन्सिस्टन्सीमध्ये काय की एकच दिवस पहिल्या, जसं रनर्सना सांगितलं जातं की पहिल्याच दिवशी तू 10 किलोमीटर धावण्याचं तुझं ध्येय नाही ठेवू शकत. पहिल्या दिवशी फक्त 10 मिनिटाचा वॉर्मअप कर, दुसऱ्या दिवशी 12 मिनिटं, तिसऱ्या दिवशी 15 मिनिटं,
2-2 मिनटं, 5-5 मिनटं, 10-10 मिनटं वाढवत जा. ओके. हाच नियम लागू होतो मग तुम्ही अभ्यास करत असाल, वाचन करत असाल. पहिल्याच दिवशी मोठे ग्रंथ हातात आणून ठेवले आणि सांगितलं की नाही आता तर तू कबीर के दोहे वगैरे असं एकदम, तर मग काय म्हणजे मुलांची परिस्थिती होणार आहे. Correct. साधं सोपं जर त्या मुलाला विंपी किड किंवा सुपांडिनी सुरू करायचं आहे आणि आज एकच पान वाचलं, अरे तुझ्यासाठी एवढं पुस्तक आणलं मी तिकडे जाऊन, तू एकच पान वाचतोयस. हेच होतं ना पण. हां, सो ह्याऐवजी अप्रिशिएट व्हॉट इज दॅट स्मॉल विन्स म्हणतो ना आपण, त्या अप्रिशिएट करण्याची गरज आहे. अरे वा, एक पान वाचलंस, एकच वाचलंस, आणि अरे वा आज एक पान वाचलंस तू, उद्या 2 वाच, किंवा हे न बोलता वाट बघा तो कधी 2 वाचतोय. नसेल वाचत तर थोडा पुश करा आणि मग ट्राय करा. सो यू हॅव टू अप्रिशिएट दो स्मॉल विन्स. आय फील स्वतःच्या बाबतीतही तेच आहे की जसं आता डाएटवरती काही लोक करतात, मग ते डाएट म्हणतात की नाही मी काहीच नाही खाणार आहे, मी तेलकट नाही खाणार, मी हे नाही खाणार, ते नाही खाणार, आणि मग एवढं काहीतरी ते पराकोटीचं डाएट करतात इंस्टाग्राम आणि इन्फ्लुएन्सर्सचं काहीतरी फॉलो करून. आणि मग अचानक समोर कोणीतरी रगडा पॅटीस खाताना दिसलं की झालं, संपलं सगळं येतो आणि सगळं संपतं. सो द की हिअर इज की हे जे वळण आपल्यात पालक म्हणून जे आपल्याला लावायचं आहे, ही कन्सिस्टन्सी आपण मेंटेन करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी. मी स्वतःवरनं उदाहरण देते. मी जेव्हा होमस्कूलिंग केलं ना, मी अजिबात खोटं नाही सांगणार, पहिल्या दिवशी ना मी काय केलं होतं, भरपूर एकतर पुस्तकं आणून ठेवली. आता होमस्कूलिंगची तयारी जय्यत तयारी केली होती, मस्त सगळ्या बोर्डांची, सगळ्या इयत्तेची सगळी पुस्तकं हजर होती माझ्या घरामध्ये, अशी थप्पी लावून ठेवली होती. उत्कृष्ट टाईमटेबल बनवलेलं. काय टाईमटेबल बनवलेलं, 8 वाजता हे लेक्चर, 9 वाजता ते लेक्चर, 10ला ते लेक्चर. तिसऱ्या दिवशी मी ना अशी बसलेली की मी हे काय करते, रडायला लागलेले ऑलमोस्ट. 5व्या दिवशी तर मी नवऱ्यापुढे जाऊन म्हटलं, होईला चुकला निर्णय, हे काय करतोय आपण. इट इज टू डू विथ की आपण काय फेक अपेक्षा, फेक माइलस्टोन्स स्वतःसाठी काहीतरी आपण क्रिएट करतो का, एम्स. मी नेहमी सांगते की घरात जसं आपण जेवण करताना आपण काय असं ठरवू शकतो, उद्या मी राजमा चावल बनवेन, परवा मी बिर्याणी बनवणार आहे, त्यानंतर मी पिठलं भाकरी बनवणार आहे, मग मी वालाचं बिरडं, आणि मग रविवारी की नाही मात्र मी पावभाजी बनवणार आहे. बरं फार तर पावभाजीचा बेत काहीतरी होईल, हां, कारण ते सोपं आहे. बरं मधली कुठली ती बिर्याणी किंवा साबुदाण्याची खिचडी किंवा काय, आदल्या दिवशी नेमके साबुदाणे भिजत नाही घातले की ते सगळं फसलं, किंवा आदल्या दिवशीचा राजमा नेमका उरला प्रचंड की ते दुसऱ्या दिवशी त्याचे पॅटीस किंवा पराठ्यामध्ये घुसवले जाण्याचे प्रकार, हे सगळं होणारच आहे. दॅट इज रिअल लाईफ दॅट वी हॅव टू अंडरस्टँड की टाईम टेबल्स डोंट वर्क. व्हॉट वर्क्स हे आय ऑलवेज सजेस्ट की लॉग मेंटेन करा. म्हणजे आता जसं तुम्ही मुलांचं जर अभ्यासाच्या बाबतीत म्हणणार असाल तर लॉग बुक मेंटेन करा. म्हणजे काय की आज माझ्या मुलाने दिवसभरामध्ये काय अभ्यास केलाय, काय वाचलंय, तू हे कर, 10 पानं या आठवड्याच्या अखेरीस, 10 पुस्तकं, एका महिन्यात मी 2 पुस्तकं, वर्षाची 12 पुस्तकं वाचणार, असं वगैरे काहीतरी गोल्स ठरवण्यापेक्षा आज मी ही 10 पानं वाचली, हे कुठेतरी एक तुम्ही मेंटली किंवा बुकमध्ये किंवा एक्सेल शीटवर जसं पाहिजे तसं एक थोडंसं एक लक्षात घ्या, ती एक लॉगबुक मेंटेन करा. ह्यानी तुम्हाला एक लक्षात येईल की ओके माझी कन्सिस्टन्सी कशी होती, कितपत होती. मी 2 दिवसाला 2 पानं पहिले 4 दिवस वाचले, नंतर 1 पान होतं, मध्ये मध्ये वाचलंच नाही, हरकत नाही ना. आणि दिस इज रिअल लाईफ. रिअल लाईफमध्ये तुम्ही अगदी नित्यनेमाने नाही मी दररोजच्या दररोज हे करतो म्हणजे करतोच आहे, ह्यामध्ये काही होतच नाही, असं होऊच शकत नाही. त्यामुळे यू हॅव टू कीप धिस इन माइंड. आणि कन्सिस्टन्सी म्हणजे प्रचंड अनरिॲलिस्टिक काहीतरी खोटे तुम्ही गोल्स आखलेले आहेत इन्फ्लुएन्सर्सकडे बघून, असं नाही होत. गोल्स आर रिॲलिस्टिक. तुम्ही तुमच्या कपॅसिटीमध्ये, अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणतात ना, तसं आहे की अंथरूण पाहून गोल्स आखा की तुम्हाला नेमकं कितपत झेपणार आहे तितकंच, की नाही माझी कपॅसिटी नाहीच आहे, मी 2 सूर्यनमस्कार दररोज बास, मी 3ऱ्याला दमते, मी नाही करू शकणार आहे, ही रियालिटी आहे. हे समजून जर तुम्ही आखलं तर कन्सिस्टन्सी मिळणार, नाही तर नाही. ओके, आलं लक्षात. आणि आता एक शेवटचा प्रश्न तो असा की प्रत्येक पॅरेंटचं असतं की
मला झालं नाही पण तू करून दाखव, आणि याच्यासाठीच हा अट्टहास केलेला आहे की याच्यासाठी तुला शाळेत घातलं आहे, तुझ्यावर खर्च चालू आहे, तुझ्यावर सगळं चालू आहे. आणि हे 1 महिना किंवा मे बी 6 महिन्यानंतर कधीतरी आपण बोलतो, ज्यावेळेस आपण आपल्या त्या मूडच्या झोनमध्ये नसतो, त्यावेळेस अनावधाने म्हणा किंवा मे बी बोलता बोलता रागात म्हणा, पण ते बोललं जातं. आणि मग त्याचा पण इम्पॅक्ट होतो की कुठेतरी ते मुलांना कळतं की अरे आमच्यासाठीच करतायत का, की असं बरेचसे हे फेजेस असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपण म्हणत. मग हे कसं आहे किंवा आपण पॅरेंट्सनी आपल्या अपेक्षा मुलांवर लादाव्यात का किंवा त्यांच्याकडून नाहीच. बघाव्यात का? कसं आहे ना, आय थिंक आपल्या म्हणजे मला डॉक्टर नाही होता आलं म्हणून तू आता डॉक्टर बन वगैरे, आय थिंक तो जमाना गेला बरं का. दुसरी गोष्ट, बरं डॉक्टरच्या अपेक्षा नाहीत, पण अगदी छोट्या छोट्या बाबतीत सुद्धा म्हणजे बरं मी इकडनं खुर्चीतनं हलत नाही आहे ढिम्म, मात्र मुलाकडनं अपेक्षा आहे अरे तू काय कोचवर बसून OTT बघत बसलायस वेफर खात, जा उठ, जा पार्काला 10 राऊंड मार. म्हणजे हे असं नाही होऊ शकत. सो आय थिंक सो समवेअर आपण आपली म्हणजे आकांक्षा म्हणा, स्वप्न म्हणा, जे काही तुम्ही म्हणताय, आपल्या इच्छा आपण कोणावरच नाही लादू शकत खरं तर. म्हणजे जर तुम्ही एकमेकांना नवरा बायकोमध्ये सुद्धा जर तसं केलं तर मग आपण बघतो की ते सक्सेसफुल नाही होत मग ती मॅरेजेस. सो आय थिंक इवन इन पेरेंटिंग वी हॅव टू अंडरस्टँड की जस्ट बिकॉज ती लहान मुलं आहेत आणि ते आता आपल्याला रिटॅलिएट करणार नाही आहेत किंवा आपल्याला विरोध करणार नाही आहेत म्हणून आपण नाही बाबा हे असंच आहे किंवा हे असं काहीतरी लादणं हे चुकीचं आहे. त्यांचंही समजून घेतलं पाहिजे. मगाशी मी आपण जसं म्हटलं की त्यांचे जे POV आहेत, पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत, हे समजणं गरजेचं आहे. हा जर घरचा, जर मी म्हणते हा तुझा सेफ झोन आहे, हे एक हा जो आपला सेफ झोन, सेफ सर्कल आहे, ह्यामध्ये जर त्यांना आपण जजमेंट फ्री मुक्तपणे व्यक्त होऊ दिलं तरच ते खरेपणाने मोठे म्हणजे एकतर आपल्यापुढे खरेपणाने व्यक्त होतील. बरोबर. दुसरी गोष्ट, त्यांना जे काही करायचं आहे किंवा त्यांना जे काही पुढे अचीव करायचं आहे आयुष्यामध्ये, त्यासाठी आपणही त्यांना मोकळेपणाने मग पाठिंबाही देऊ शकू. कारण मुलांना माहिती आहे की आई वडील मला जज नाही करणार आहेत. मला त्या की मी त्यांना जर सांगितलं की नाही मला डॉक्टर नाही, मला आर्टिस्ट बनायचं आहे, तर आज आर्टिस्टही खूप छान कमवू शकतायत आणि त्यांच्यासाठी भरपूर दालनं खुली आहेत. पण त्यांच्यासाठी मग काय त्यांना आपण छान पद्धतीने त्यांच्या पुढे दालनं खुली करून देऊ शकतो किंवा त्यासाठी काय पाठिंबा देऊ शकतो किंवा मग स्किल डेव्हलपमेंट काय लागेल ही फाइंड आउट करून त्या मुलांना देणं हे गरजेचं आहे. त्यामुळे आय डोंट थिंक की आता आय थिंक सो तो जमाना गेला की माझ्या या इच्छा होत्या किंवा आपल्या घरात सगळे डॉक्टर आहेत म्हणून तू डॉक्टर बन वगैरे, हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे. थांबलं पाहिजे. म्हणजे आय एम होपिंग किंवा आय एम अज्युमिंग हे थांबलं आहे, पण नसेल थांबलं तर आय थिंक इट्स हाय टाईम हे थांबलं पाहिजे. आणि मला वाटतं इट्स हाय टाईम की आपण हे चर्चांना कुठेतरी पूर्णविराम देऊ, कारण त्या रंगतच चालल्यात आणि देर आर सो मेनी थिंग्स जे येत राहतील आणि त्या कंटिन्युअस मदत किंवा व्यक्ती आणि कुटुंबाविषयी त्या बदलणार पण आहेत. प्रत्येकालाच ह्या गोष्टी लागू होतील 100% असंही नाही आहे किंवा प्रत्येकाला त्यातल्या 100% गोष्टी पटतील असंही नाही आहे. बरोबर. खूप खूप धन्यवाद अमृताताई, तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर केल्या किंवा होमस्कूलिंग म्हणजे काय असं हे आम्हाला सांगितलं. त्याचबरोबर सेल्फ लर्निंग, डिसिप्लिन यांच्या गोष्टी सुरुवात कशी करायला हेही सांगितलं. त्याच्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमच्याकडे असून अशा होमस्कूलिंगच्या किंवा सेल्फ डिसिप्लिनच्या काही भन्नाट आयडिया असतील तर त्याही कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.